नेक्स्ट बघा व्हॅरेक्स. व्हॅरेक्सचं लॉंग फॉर्म आहे व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स. हा पण एक 4 मार्क्सला क्वेश्चन येतो. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हॅरेक्स और व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स विथ वन एक्झाम्पल. ठीक आहे. आता आपण मेथड ओव्हरलोडिंग बघितले. तर मेथड ओव्हरलोडिंग मध्ये आपण प्रोग्राम बघितलेला की सपोज क्लास ऍडिशन. मेथड ओव्हरलोडिंग मध्ये आपण एरियाचं पण बघितलंय. ठीक आहे. बट एरियामध्ये कसं असतं की सपोज आपल्याला सर्कलच्या एरियासाठी एक फंक्शन लिहायचं आहे. सो सर्कलला आपण इंटिजर आर्ग्युमेंट पास केलं. ओके. नाऊ आपल्याला रेक्टँगल साठी घ्यायचं तर आपण फ्लोट किंवा इंटिजर आर्ग्युमेंट पास करू शकतो. बरोबर. म्हणजे इथे पण आपण इंटिजर, फक्त आपले नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स वेगळे डिफरंट असतात. एकाला 1 पास केले तर दुसऱ्या फंक्शनला 2 पास करणार. आणि आपलं सपोज एरिया ऑफ स्क्वेअर आहे त्याला मी साईड नाही पास करू शकत बिकॉज ऑलरेडी मी एक आर्ग्युमेंट पास केले. सो हे झालं एरिया. बट ह्याच्यामध्ये आपण जे फॉर्म्युला यूज करतो की सर्कलचा फॉर्म्युला आहे 3.14 इंटू आर इंटू आर, ह्याचा आहे एल इंटू बी आणि ह्याचा आहे एस इंटू एस. तर फॉर्म्युले हे डिफरंट आहेत. बरोबर. सो मेथड ओव्हरलोडिंग मध्ये जर आपल्याला एरिया कॅल्क्युलेशन करायला आलं तर आपण असे सेपरेट 3 फंक्शन लिहिणार आहे. त्याला काही ऑप्शन नाही. का? कारण की फंक्शन नेम सेम आहे, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स डिफरंट आहे. हे बरोबर आहे म्हणून आपण मेथड ओव्हरलोडिंग केलं. आणि अजून एक काय की आपण सेपरेट फंक्शन का लिहितोय बिकॉज इच शेपचा जो एरिया कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे तो डिफरंट आहे. सो आपल्याला त्याची डेफिनेशन सेपरेट लिहिणं नेसेसरी आहे. ठीक आहे. बट म्हणजेच काय इथे आपल्याला मेथड ओव्हरलोडिंग करणं हे नेसेसरीच आहे. ठीक आहे. नाऊ सपोज आता मी तुम्हाला सांगितलं की ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर्स करायचे, ऍडिशन ऑफ 3 इंटिजर्स नंबर आणि ऍडिशन ऑफ 4 इंटिजर नंबर करायचे. तर आतापर्यंत तुमच्याकडे काय होतं हे फॉलो करण्यासाठी मेथड ओव्हरलोडिंग होतं. मग तुम्ही काय करायचे, क्लास ऍडिशन वॉइड ऍड ह्याला 2 आर्ग्युमेंट पास केले आणि ते एसओपी ए प्लस, त्याच्यानंतर वॉइड ऍड ए इंट बी इंट सी 3 आर्ग्युमेंट पास केले आणि इथं केलं ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट वॉइड ऍड मेथड ओव्हरलोडिंग करतोय बिकॉज आपण व्हेरिएबल आर्ग्युमेंट काय यूज करायचं ते सांगते मी. आणि इंट बी. तर इथे काय करणार आपण एसओपी ए प्लस बी प्लस सी प्लस बी. आता मी तुम्हाला सांगितलं की अजून एक फंक्शन ऍड करा टू कॅल्क्युलेट 5 इंटिजर नंबर्स. तर तुम्ही अजून एक ऍड फंक्शन लिहिणार ज्याला 5 आर्ग्युमेंट पास करणार. ठीक आहे. मग बघा एरियासाठी सेपरेट लिहिणं नेसेसरी आहे बिकॉज एरिया कॅल्क्युलेट करायचा जो फॉर्म्युला आहे तो इच शेपचा डिफरंट आहे. बरोबर. पण इथे आपण काय करतो, ऍडिशनच करतोय. फक्त एक आर्ग्युमेंट जरी एक एक्स्ट्रा ऍड होते इच डेफिनेशन मध्ये, पण फायनली आपल्याला काय करायची, ऍडिशनच करायची. असं नाही की एकीकडे प्लस आहे एकीकडे इंटू आहे असं नाहीये. ठीक आहे. सो आपण हे जे आहे ही मेथड ओव्हरलोडिंग जे ऍडिशनचं आहे हे रिप्लेस करू शकतो व्हेरिएबल आर्ग्युमेंटने. तर व्हेरिएबल आर्ग्युमेंट काय करतं, व्हेरिएबल आर्ग्युमेंट तुम्ही आता ते आर्ग्युमेंट आहे तर ऑब्विसली तुम्ही कशाला पास करणार, व्हेरिएबल आर्ग्युमेंट फंक्शनला. मग ज्या फंक्शनला तुम्ही व्हेरिएबल आर्ग्युमेंट पास करणार ते एन नंबर ऑफ फ्रॉम 0 टू एन एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट काय करतं, ऍक्सेप्ट करतं. म्हणजे तुम्ही व्हेरिएबल नेम एकच देणार, ते वन व्हेरिएबल नेम दॅट इज 1 आर्ग्युमेंट काय असणार आहे, व्हेरिएबल किंवा व्हेरएक्स असणार आहे. तर ते व्हेरिएबल आर्ग्युमेंट जे असतं किंवा ते जे व्हेरिएबल आहे ज्याला आपण व्हेरएक्स म्हणून डिक्लेअर केलेलं आहे दॅट व्हेरिएबल विल ऍक्सेप्ट व्हेरिएबल व्हॅल्यू फ्रॉम 0 टू एन. ठीक आहे. जसं ऍरे असतं ना सेम तसंच एकच व्हेरिएबल जे की तुम्ही व्हेरिएबल एक्स आर्ग्युमेंट्स म्हणून डिक्लेअर केलेले दॅट व्हेरिएबल विल ऍक्सेप्ट द व्हॅल्यूज फ्रॉम 0 टू एन. सो आपल्याला हे सेपरेट ऍड फंक्शन लिहायची गरज नाही. आपण एकच ऍड फंक्शन लिहिणार विच विल ऍक्सेप्ट द एन नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. बघा आता हेच मी रिप्लेस करते. व्हेरिएबल आर्ग्युमेंटचं सिंटॅक्स बघा काय आहे. ऑब्विसली रिटर्न टाईप तुमच्या मेथडचा जो असेल तो, कारण की आर्ग्युमेंट आहे सो ते आपण फंक्शनला किंवा मेथडलाच पास करणार आहे. सो रिटर्न टाईप देन मेथड नेम तर खाली लिहिते समोरच लिहायचंय. देन टाइप डेटा टाइप लिहिते, डेटा टाइप ऑफ व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स.
देन ती 3 डॉट्स. मग तुम्हाला 0 पास करायचे असतील आर्ग्युमेंट 1 2 3 4 5 किती पण, तरी पण डॉट्स काय येणार आहे, 3 येणार आहे. आणि मग इथं नेम ऑफ व्हेरिएबल आर्ग्युमेंट आणि मग इथे तुमची काय येणार, डेफिनेशन येणार. ठीक आहे. आता बघा कसं होतंय. आता बघा, आता मला इंटिजर नंबरचेच ऍडिशन करायचे आहे. सो माझा डेटा टाइप काय येणार, इंट आणि 3 डॉट्स. ठीक आहे. आता सपोज मी इथं नेम दिलं ए. आता हा लाईक ॲरे वर्क होणार. दिस ए विल ऍक्सेप्ट द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स फ्रॉम 0 to n. ठीक आहे. तर ही डेफिनेशन लिहिण्याच्या आधी आता मी हा क्लास कंप्लीट करते आणि क्लास लिहिते मेन. तर आता आपल्याला हे फंक्शन कॉल करायचं. सो आपल्याला ऍडिशनचं काय लागेल, ऑब्जेक्ट लागेल. ऍडिशन a1 इज इक्वल टू न्यू ऍडिशन. आता बघा, मगाशी मी 3 ऍड फंक्शन लिहिते. मग मला ऍडिशनचे ऑब्जेक्ट a1 डॉट ऍड, मग एकाला 2 आर्ग्युमेंट पास करावे लागले असते, एकाला 3 एकाला 4. तर कॉलिंग आपलं कमी नाही होणार आहे, आपलं फक्त लेस काय होणार आहे, डेफिनेशन. जे 3 डेफिनेशन होत्या, किंवा जर मी तुम्हाला ऍडिशन ऑफ 5 नंबर्स पण सांगितलं असतं तर अजून एक 4th डेफिनेशन ऍड झाली असती. तर त्या फक्त एकाच डेफिनेशननी, पण कॉल तर तेवढंच लागणार आहे. ठीक आहे. तर कॉल कसं करायचं बघा, a1 डॉट ऍड. तुम्हाला किती नंबरची ऍडिशन करायची, सपोज 3 नंबर्सची, 2 नंबर्सची, नंतर तुम्हाला 4 नंबर्सची करायची आहे, नंतर सपोज तुम्हाला 3 नंबर्सची करायची. ठीक आहे. 3 4 तुम्ही 5 6 7 8 किती पण देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. बघा आता काय होतं, त्या नाव हे ए कसं आपण आर्ग्युमेंट डिक्लेअर केले 3 डॉट्स. सो दिस इज ए इज अ व्हेरिएबल आर्ग्युमेंट. सो दिस ए विल ऍक्सेप्ट द व्हॅल्यूज फ्रॉम 0 to n. ठीक आहे. नाव ऍड फंक्शन कॉल झालं, कंट्रोल ऍडच्या डेफिनेशन कडे आला. ठीक आहे. नाव 30 आणि 40 हा लाईक ऍरे वर्क होतो. सो फर्स्ट इंडेक्सला जाणार 30, सेकंडला जाणार 40. सो हा ऍरे सारखा होतो. सो तुम्हाला आता हा ऍरे सारखा वर्क होतो. सो तुम्हाला मी एनहान्स फॉर लूप शिकवलंय. सो त्यांनी तुम्ही काय करू शकता, सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे करू शकता. आता इथे करणार तुम्ही फॉर i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन, सॉरी एनहान्स फॉर लूप नी करणार तुम्ही. सो फॉर आता एनहान्स फॉर लूप साठी हा ए आपल्याला रिट्राईव्ह करायचा आहे. ठीक आहे. सो हा ए लाईक ऍरे आहे. सो इंटिजर टाइपचा आहे ए, आणि त्याला नेम मी काय दिलं, सॉरी इथं न्यू नेम येणार बी आणि ए, म्हणजे हा ए पूर्ण कॉपी होणार बी मध्ये. मग आपण इथं काय करतो, सम इज इक्वल टू सम प्लस बी. तुम्हाला मी एनहान्स फॉर लूप शिकवलेला आहे. जर नसेल लक्षात तर मग एकदा परत तो व्हिडिओ रिवाइज करा. ठीक आहे. स्टार्टिंगलाच आपण घेतलेला आहे. सो हे झालं तुमचं. बघा आता कसं वर्क होतं. इथून ऍड फंक्शन कॉल झालं. सो 30 गेले, हा लाईक ऍरे झाला. सो 30 40 ह्या ए मध्ये गेले. इट इज अ व्हेरिएबल आर्ग्युमेंट. सो इट विल ऍक्सेप्ट द ऑल द व्हॅल्यूज फ्रॉम 0 to n. सो आता 2 व्हॅल्यूज आहेत ए मध्ये. सम 0 झाली आणि हा ए पूर्ण कॉपी झाला बी मध्ये एनहान्स फॉर लूपने. आता एनहान्स फॉर लूप कसं वर्क होतं, स्टार्टिंग इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स तुम्हाला इन्क्रीमेंट वगैरे करायची गरज नाही. म्हणजेच काय, एनहान्स फॉर लूप हे ऑटोमॅटिकली इटरेट होतं आणि एंड पण होतं जेव्हा तो जो ऍरे आहे तो ऍट द लास्ट इंडेक्सला जाईल. ठीक आहे. सो ए पूर्ण कॉपी केला बी मध्ये. मग सम 0 आहे 0 प्लस बी, म्हणजे स्टार्टिंगला आणि बी पॉइंट करणार स्टार्टला. सो 30 तो 30 गेले. नंतर नेक्स्ट इलेमेंट आहे बी मध्ये. सो 40 30 प्लस 40 70 गेले सम मध्ये. ठीक आहे. तर हा ऑटोमॅटिकली रिट्राईव्ह होतो. तर एनहान्स फॉर लूपचा यूज काय आहे, ओनली फॉर ट्रॅव्हर्सिंग इच अँड एव्हरी इलेमेंट. जेव्हा तुम्हाला ऑल इलेमेंट ट्रॅव्हर्स करायचे असतात तेव्हाच तुम्ही काय यूज करणार, एनहान्स फॉर लूप काय करणार, यूज करणार. आणि देन लूप झाल्यानंतर मी काय केलं, सम एक प्रिंट केली. ठीक आहे. नाव a1 डॉट ऍड. आता किती इलेमेंट्स ऍड केले, 1 2 3 4 इलेमेंट्स. सो ऍड फंक्शन. सो आता ह्या ए मध्ये हा लाईक ऍरे आहे. ह्याच्यामध्ये 30 40 काय पास केलेत आपण, 40 50 60 70 गेले. नंतर हा ए पूर्ण सम 0 झाला. हा ए पूर्ण कॉपी झाला बी मध्ये आणि बी पॉइंट करणार फर्स्टला. नाउ 0 प्लस 40 ऍड होणार. जेव्हा नेक्स्ट इटरेशन येईल तेव्हा बी ऑटोमॅटिकली पॉइंट करणार 50 ला.
40 प्लस 50 90 होणार. नेक्स्ट इटरेशनला 60 ला 70 ला आणि हे लूप ऑटोमॅटिकली इटरेट होतं आणि मग नंतर काय होऊन करायचं डिस्प्ले करायचं. आता जर तुम्हाला एनहान्स फॉर लूप यूज करायचं नसेल तर आपला नॉर्मल व्हॅल्यू इट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन ए डॉट लेंथ, कारण की तो व्हेरिएबल आर्ग्युमेंट इज लाईक अ ॲरे. सो ए डॉट लेंथ आणि मग सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय असं करायचं. ठीक आहे, लाईक ॲरे. मग नंतर प्रिंट करायचं. नसेल तर एनहान्स फॉर लूप यूज करायचं. दोन्ही पण वे करू शकता. मग व्हेरिएबल आर्ग्युमेंट कधी यूज करायचं की तुम्हाला सेम बिहेवियर करायचंय मोर दॅन वन फंक्शन मध्ये. म्हणजे मला ऍडिशनच करायची, सबट्रॅक्शनच करायची, बट किती नंबरची ते फिक्स नाहीये. ठीक आहे, मग मेथड ओव्हरलोडिंग यूज करण्यापेक्षा तुम्ही काय यूज करू शकता, व्हेरिएबल आर्ग्युमेंट. पण कधी जर सगळीकडे तुम्हाला सेम फॉर्म्युला यूज करायचे असेल तर, बिकॉज इथे प्लस आहे. तसं म्हणजे तुम्हाला मी एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल सांगितलं तर ते व्हेरिएबल आर्ग्युमेंटनी होणार नाही, बिकॉज फॉर्म्युले हे डिफरंट आहे. इथं सगळीकडे फॉर्म्युला एकच आहे, दॅट इज ऍडिशनचा. सो ही झाली तुमची व्हेरिएबल आर्ग्युमेंट. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा मल्टीथ्रेडेड प्रोग्रामिंग. मल्टीथ्रेडेड प्रोग्रामिंग. सो आपण तुम्हाला ओएस जर लक्षात असेल तर प्रोसेस मीन्स व्हॉट, प्रोसेस मीन्स प्रोग्रामिंग एक्झिक्युशन. प्रोग्रामिंग एक्झिक्युशन म्हणजे सपोज माझा ए डॉट जावा प्रोग्राम जेव्हा मी एक्झिक्यूट करते, सो दॅट प्रोग्राम इज स्टोअर इन टू द मेन मेमरी फॉर एक्झिक्युशन. ओके, सो दॅट प्रोग्राम इन मेन मेमरी और प्रोग्रामिंग एक्झिक्युशन इज कॉल्ड एज प्रोसेस. ठीक आहे, नाउ दिस प्रोसेस इज डिवायडेड इन टू द नंबर ऑफ थ्रेड्स. प्रोसेस नंबर ऑफ थ्रेड्स मध्ये डिवाइड होते. मीन्स व्हॉट की सपोज ए डॉट जावा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये 5 फंक्शन्स आहेत माझी. ओके, तर सध्या आपले ऍडिशन, सबट्रॅक्शन असे स्मॉल असतात. पण जर तुम्ही बिग प्रोजेक्ट करत असाल तर तुमचा होल प्रोसेस इज युअर होल प्रोग्राम फॉर एक्झाम्पल. आणि ते जे सब डिवाइड झालेले आहेत नंबर ऑफ फंक्शन्स मध्ये, सो दॅट आर द थ्रेड्स. नाउ दॅट थ्रेड्स विल एक्झिक्यूट कॉन्करंटली. सो दॅट इज अ मल्टी थ्रेडिंग. मल्टीथ्रेडिंग मीन्स काय, तुम्हाला मी जेव्हा फीचर्स ऑफ जावा मध्ये एक्सप्लेन केलं. सो मल्टिपल थ्रेड्स विल एक्झिक्यूट कॉन्करंटली. मल्टिपल थ्रेड्स विल एक्झिक्यूट कॉन्करंटली. ओके, सो थ्रेड्स मीन्स व्हॉट, प्रोसेस डिवाइड होते नंबर ऑफ सब प्रोसेस मध्ये. दॅट सब प्रोसेस इज नथिंग बट कॉल्ड एज अ थ्रेड. ओके, सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे थ्रेड कसे क्रिएट करायचे आणि त्याला एक्झिक्यूट कसं करायचं तर हे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं. ठीक आहे, नाउ थ्रेड्स कॅन बी क्रिएटेड. जसं आपण एक्सेप्शन क्रिएट केलं युजर डिफाईन बाय एक्सटेंडिंग एक्सेप्शन क्लास, तसं आपण थ्रेड एक्झिक्यूट करणार किंवा थ्रेड. सो आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं की थ्रेड कशी क्रिएट करायचे. ठीक आहे, सो ज्यामध्ये तुम्ही थ्रेड क्रिएट करणार 2 वेजनी. एक बाय एक्सटेंडिंग, वन बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास, T capital because it is a class, and second way is by implementing runnable interface. 2 ways you can create a thread, one by extending the thread class and second by implementing the runnable interface. Second way is by implementing the runnable interface. So before starting how to create thread, one point is life cycle of a thread, ते आपण बघूया. त्याच्यानंतर थ्रेड कसा क्रिएट करायला स्टार्टिंगला आपण बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास करणार आहे. ओके, सो फॉर इम्पॉर्टंट पॉइंट आहे म्हणजे थिअरी मध्ये येतं तुम्हाला एक्सप्लेन द लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. न्यूबॉर्न स्टेट, डेड स्टेट,
ब्लॉक स्टेट, बघा ही आहे लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. ओके, आता लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड मध्ये किती स्टेट्स आहेत बघा. न्यूबॉर्न स्टेट, रनिंग स्टेट, रनेबल स्टेट, ऍक्च्युली दुसरी रनेबल आहे, नंतर थर्ड रनिंग स्टेट, त्याच्यानंतर फोर्थ ब्लॉक स्टेट आणि फिफ्थ डेड स्टेट. ओके, नाव बघा जेव्हा तुम्ही थ्रेड क्रिएट करणार बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास और बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस, ते कसं ते सांगते. बट जेव्हा तुम्ही थ्रेड क्रिएट करणार, जसं तुम्ही युजर डिफाईन एक्सेप्शन डिफाईन केलं, तेव्हा तुम्ही तो थ्रेड काय करणार आहे, जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करणार. आता जे थ्रेड क्लास आहे जो की आपण काय बघणार आहे, थ्रेड क्रिएट करणार आहे बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास स्टार्टिंगला. सो थ्रेड क्लासच्या या मेथड्स आहेत स्टार्ट, स्टॉप, सस्पेंड मेथड्स हा सगळ्या, रिझ्यूम, वेट, नोटिफाय, त्याच्यानंतर स्लीप. ओके, आणि वन मोर लास्ट रन मेथड, जी की तुम्हाला इथे दिसत नाहीये रन मेथड. बाकी सगळ्या ज्या मेथड्स आहेत ते तुम्हाला, जी रन मेथड आहे ही फक्त तुम्हाला इथे डिस्प्ले ह्या लाईफ सायकल ऑफ थ्रेड डायग्राम मध्ये नाहीये, बाकी हे सगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही थ्रेड क्रिएट करणार एक युजर डिफाईन बाय एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास, आता एक्सटेंड केलाय म्हणजे इनहेरिटन्स आहे. सो जो तुम्ही थ्रेड क्रिएट केलेला आहे युजर डिफाईन, सो दॅट विल इनहेरिट ऑल द मेथड्स ऑफ थ्रेड क्लास बिकॉज दॅट क्लास और दॅट थ्रेड इज क्रिएटेड बाय एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास. ओके, मग थ्रेड क्रिएट केला, मग तो जेव्हा तुम्ही थ्रेड क्रिएट करता तेव्हा तो न्यू बॉर्न स्टेट मध्ये असतो. जेव्हा तुम्ही क्लास लिहिणार, सपोज क्लास A extends thread, so your thread is A, so A is a newborn state मध्ये. मग तुम्ही त्या A च्या ऑब्जेक्टनी कॉल करणार स्टार्ट मेथड, तेव्हा थ्रेड न्यूबॉर्न मधून जाणार रनेबल स्टेट मध्ये. बघा, न्यूबॉर्न मधून कुठे जाणार, रनेबल स्टेट मध्ये. कधी, जेव्हा तुम्ही थ्रेड क्रिएट केला, थ्रेड क्रिएट केल्यानंतर स्टार्ट मेथड एक्सप्लिसिटली कॉल करावी लागते. ती स्टार्ट मेथड कॉल झाल्यानंतर थ्रेड न्यूबॉर्न थ्रेड विल goes into the runnable state. Now what is the runnable state? तो ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला वेटिंग क्यू एक होतं बघा. तर वेटिंग क्यू मीन्स का की प्रोसेस आर रेडी टू एक्झिक्यूट बट वेटिंग फॉर अलोकेशन ऑफ अ प्रोसेसर. ह्याचं मिनिंग काय बघा, न्यूबॉर्न जेव्हा तुम्ही थ्रेड स्टार्ट करणार तेव्हा रनेबल स्टेट मध्ये जाणार. रनेबल स्टेट मध्ये जाणार म्हणजे काय, फर्स्ट कम क्यू आहे, क्यू मध्ये स्टोअर होणार एका वेटिंग क्यू मध्ये. सपोज T1, T2, T3 हे तिन्ही थ्रेड वन बाय वन स्टार्ट केले, तर पहिले स्टार्ट केले T1, सो T1 पहिले रनेबल मध्ये जाणार, त्याच्या मागे क्यू मध्ये असणार T2 आणि T3. मग T1 हा वेटिंग मध्ये, हे तिन्ही पण वेटिंग मध्ये आहे फॉर अलोकेशन ऑफ अ प्रोसेसर बिकॉज सम अनदर. सपोज P1 थ्रेड इज ऑलरेडी एक्झिक्युटिंग, मीन्स P1 थ्रेडला ऑलरेडी प्रोसेसर अलोकेट झालेला आहे, त्याचे एक्झिक्युशन सुरू आहे. सो हे आणि त्याचे एक्झिक्युशन स्टार्ट असतानाच काय केलेलं आहे, स्टार्ट मेथड दुसऱ्या थ्रेडच्या कॉल झालेलं आहे. सो हे थ्रेड आता रनेबल मध्ये जाणार, मीन्स रेडी फॉर एक्झिक्युशन बट वेटिंग फॉर अलोकेशन ऑफ प्रोसेसर. मग जसं त्यांना प्रोसेसर, सपोज आता या P1 थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं तर हा क्यू असतो, तो फर्स्ट कोण आहे क्यू मध्ये T1, सो T1 विल गोज इन टू द रनिंग स्टेट. येते का लक्षात, म्हणजे रनेबल मधून रनिंग स्टेट. जेव्हा तुमचे थ्रेड स्टार्ट करणार वन बाय वन रनेबल स्टेट मध्ये जाणार क्यू मध्ये, आणि जसा प्रोसेसर अवेलेबल होईल तसं वन बाय वन ते कुठे जाणार, रनिंग स्टेट मध्ये जाणार. मग जेव्हा रनिंग स्टेट मध्ये जाणार तेव्हा ऑटोमॅटिकली रन मेथड कॉल होणार. ठीक आहे, नाउ दिस रन मेथड, हे बाकीचे मेथड तुम्ही डायरेक्टली कॉल करणार, बट रन मेथड इज ऍब्स्ट्रॅक्ट मेथड ऑफ अ थ्रेड क्लास. सो वी हॅव टू डिफाईन दॅट मेथड. तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये ज्या मेथड ऍब्स्ट्रॅक्ट असतात तेव्हा आपल्याला त्या सब क्लास मध्ये पुन्हा डिफाईन कराव्या लागतात. मग ऍक्च्युअल तुम्हाला काय डिस्प्ले करायचे ते थ्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर तो कोड सगळा रन मध्ये येणार. ठीक आहे, सो ती रन मेथड कॉल करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली कॉल होणार जेव्हा
त्या पर्टिक्युलर थ्रेडला काय मिळणार, रिसोर्स प्रोसेसर मिळणार. ठीक आहे, काय सांगितलं इथपर्यंत. थ्रेड जेव्हा तुम्ही क्रिएट करता बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास, दॅट टाइम थ्रेड विल बी इन अ न्यू बॉर्न स्टेट. when start method is called explicitly, म्हणजे काय, we need to call the start method to start the thread. ठीक आहे, जेव्हा थ्रेड तुम्ही स्टार्ट करणार बाय युजिंग द स्टार्ट मेथड, तेव्हा तो थ्रेड जाणार रनेबल मध्ये. रनेबल स्टेट मध्ये क्यू असतात, त्या क्यू मध्ये 1 by 1 थ्रेड इन्सर्ट होणार रनेबल स्टेट मध्ये, अँड दे आर वेटिंग फॉर अलोकेशन ऑफ प्रोसेसर. अँड व्हेन प्रोसेसर विल बी फ्री, तेव्हा काय होणार, 1 by 1 थ्रेड ऑटोमॅटिकली रनिंग स्टेट मध्ये जाणार, म्हणजे इट स्टार्ट इट्स एक्झिक्युशन. आणि इथे एक्झिक्युशन स्टार्ट होणार म्हणजेच काय, ऍक्च्युली काहीतरी तुम्हाला आउटपुट दिसणार. तर ते जे आउटपुट आहे ते तुम्ही रन मेथड मध्ये लिहिणार. आणि रन मेथड इज अ ऍबस्ट्रॅक्ट मेथड ऑफ अ थ्रेड क्लास, सो वी हॅव टू डिफाईन इट इन अवर सब क्लास. ओके, नाऊ आता बघा, हे झालं तुमचं रनिंग आणि सॉरी रनेबल आणि रनिंग. आता इल्ड मीन्स काय, इल्ड मीन्स काय, सपोज आता T1 थ्रेड इज एक्झिक्युटिंग. ओके, नाउ दॅट T1 थ्रेड वॉन्ट्स टू गिव्ह प्रोसेसर टू अनदर थ्रेड विच इज इन वेटिंग स्टेट. ठीक आहे, तर स्विचिंग बिटवीन द प्रोसेस, स्विचिंग CPU फ्रॉम वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस, ऑपरेटिंग सिस्टीमचे एक कन्सेप्ट येते. सपोज T1 is executing. Now before completing execution, T1 thread wants to give its processor to another thread which is waiting in runnable state. That time yield process will be called. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहेत इथे जे लिहिलेले आहेत ते एक्सप्लिसिटली कॉल करायचेच आहेत. सपोज आपण T1 जो आपण थ्रेड क्रिएट केलाय त्या प्रोग्राम मध्ये जर कुठे yield मेथड कॉल झालेली असेल तर एक्झिक्यूट होताच इन बिटवीनच तो थ्रेड काय करणार, प्रोसेसरचा कंट्रोल जो आहे तो देणार नेक्स्ट जो वेटिंग क्यू मध्ये फर्स्ट, आता क्यू आहे ना हा रनेबल मध्ये, सो फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो फर्स्टला आहे त्याला तो देणार. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, आता T1 सपोज एक्झिक्यूट होतोय, इथे T2 आणि T3 हे रनेबल मध्ये आहेत. ठीक आहे, आणि इथे काय झाली, yield प्रोसेस जर कॉल झाली तर कंट्रोल आला T2 कडे, मग T2 रनिंग मध्ये येणार. ठीक आहे, आणि T1 कुठे जाणार, परत वेटिंग मध्ये जाणार. येते का लक्षात. ठीक आहे, बघा yield प्रोसेस कॉल केली तर T2 आला रनिंग मध्ये, इथे पहिल्यांदा yield प्रोसेस कॉल केली T1 मध्ये, देन कंट्रोल आला T2 कडे, नंतर T2 रनिंग स्टेट मध्ये आला. नाउ T2 इज एक्झिक्युटिंग अँड थर्ड वेळेला मग T1 कुठे जाणार, ऍट द एंड ऑफ क्यू, म्हणजे T1 परत कुठे जाणार, रनेबल मध्ये जाणार. येते का लक्षात. ठीक आहे, हे झालं. नाउ नेक्स्ट टाइम, आता जेव्हा थ्रेड इट्स एक्झिक्युशन कम्प्लीट करणार, म्हणजे रन मेथड मध्ये जो कोड आहे तो कम्प्लीट एक्झिक्यूट होणार, तेव्हा थ्रेड ऑटोमॅटिकली गोज इन टू द डेड स्टेट. ओके, when thread executes or completes, when thread completes its execution, thread will goes into the dead state. ठीक आहे, सो स्टॉप मेथड इथली ही जी स्टॉप मेथड आहे ही कॉल करायची गरज नाही, म्हणजे रनिंग स्टेट मधून जे आपण डेड स्टेटला जाणारी जी स्टॉप मेथड आहे ती, दॅट मेथड नो नीड टू कॉल बिकॉज इट इम्प्लिसिटली कॉल when thread executes completely. ओके, नाउ इथली जी स्टॉप आहे न्यू बॉर्न टू डेड आणि ब्लॉक टू डेड मधली जी स्टॉप मेथड आहे ती एक्सप्लिसिटली कॉल करावी लागेल. म्हणजे काय की तुम्ही थ्रेड क्रिएट केला बट स्टार्ट करायच्या आधी स्टॉप मेथड जर कॉल केली तर न्यू बॉर्न मधून डायरेक्टली डेड मध्ये जाणार. ठीक आहे, नाउ ब्लॉक आयडियल स्टेट मध्ये जेव्हा थ्रेड येईल आणि तुम्ही परत तो रनिंग मध्ये न नेता डायरेक्टली जर स्टॉप केला तर तो डेड मध्ये जाणार. ठीक आहे, आणि जेव्हा थ्रेड कम्प्लीट एक्झिक्युशन, when thread completes its execution and stop method will implicitly call, that is a natural death of a thread. ओके, आणि ज्या स्टॉप मेथड तुम्ही एक्सप्लिसिटली कॉल करणार, म्हणजे न्यूबॉर्न नंतर स्टार्ट करण्याच्या आधी स्टॉप केला किंवा ब्लॉक मधून डायरेक्टली स्टॉप केला तर तो डेड होणार. सो इट इज अ प्री मॅच्युअर डेथ ऑफ अ थ्रेड. हे तुम्हाला ओरलला विचारतात, व्हॉट इज अ प्री मॅच्युअर डेथ अँड व्हॉट इज अ नॅचरल डेथ. सो नॅचरल डेथ मीन्स व्हॉट, when stop method will implicitly call means what, implicitly call by the compiler when thread completes its execution, and when the stop method is explicitly called by the user after the newborn state or after the block state, then thread will
into the dead state, that is a premature death of a thread. ओके, ठीक आहे. तर हे झालं तुमचं इथपर्यंतचं वरचं. ठीक आहे. नाव आता हा खालचा टॉप बॉटमचा पार्ट. ठीक आहे. इथे बघा सस्पेंड ह्या पेअर्स आहेत ना, सस्पेंड, रिझ्यूम, वेट, नोटिफाय आणि स्लीप. स्लीपला कोणती अल्टरनेट मेथड नाही. आता एक एक सांगते. इथे काय आहे की रनिंग मध्ये एक थ्रेड एक्झिक्यूट होतोय. आता नाउ दॅट थ्रेड वॉन्ट्स टू गिव्ह कंट्रोल ऑफ प्रोसेसर टू अनदर थ्रेड, देन इन मेथड विल कॉल. ठीक आहे. नाउ सस्पेंड अँड वेट मीन्स व्हॉट? सस्पेंड मीन्स थ्रेड विल गोज इनटू द फ्रॉम द रनिंग स्टेट टू द ब्लॉक स्टेट फॉर until some orders. ठीक आहे. थ्रेड विल गो इन फ्रॉम रनिंग स्टेट टू ब्लॉक स्टेट until further order arrive. म्हणजेच काय? आता फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण सस्पेंड आणि वेट असं तुम्हाला कोडिंग मध्ये नाहीये, कोडिंग मध्ये तुम्हाला फक्त यील्ड आणि स्लीप आहे कोर जावा मध्ये, बट सांगते त्याचं मिनिंग काय ते. जेव्हा तुम्ही सस्पेंडनी रनिंग थ्रेड ब्लॉक स्टेट मध्ये आणणार, तेव्हा परत ब्लॉक मधून रनेबल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणती मेथड लागणार? रिझ्यूम मेथड लागणार. ठीक आहे. बघा पेअर कसे आता रनिंग थ्रेड मध्ये जेव्हा थ्रेड ब्लॉक स्टेट मध्ये आणायचंय तेव्हा सस्पेंड मेथड, आणि ब्लॉक मधून परत रनेबल मध्ये. रनेबल म्हणजे काय? वेटिंग फॉर अलोकेशन ऑफ प्रोसेस. डायरेक्ट रनिंग मध्ये नाही जाणार, कारण ऑलरेडी जेव्हा तुम्ही एक थ्रेड ब्लॉक केलेला आहे तेव्हा दुसरा थ्रेड एक्झिक्यूट होत असेल. रनेबल मधला जो फर्स्ट असेल तो एक्झिक्यूट होत असेल, बरोबर. सो ब्लॉक मधून रिझ्यूम मेथडनी तुम्ही परत त्याला रनेबल मध्ये आणणार. ठीक आहे. नाउ वेट फंक्शननी जर तुम्ही रनिंग थ्रेड मधून जर ब्लॉक थ्रेड केलेला असेल तर नोटिफाय मेथड लागेल तुम्हाला अगेन फ्रॉम थ्रेड ब्लॉक मधून रनेबल मध्ये नेण्यासाठी. ठीक आहे. आणि स्लीप म्हणजे काय? थ्रेड इज ब्लॉक फॉर सम टाइम. इथे तुम्ही टाइम टी फॉर टाइम, मिली सेकंड मध्ये तुम्ही काय टाइम पास करणार. ठीक आहे. म्हणजे 1000 जर पास केले तर 1 सेकंड साठी थ्रेड ब्लॉक होणार, 2000 तर 2 सेकंड साठी. ठीक आहे. मग आता इथे काय होणार बघा, सॉरी मिली सेकंड जर, हा बरोबर आहे. ठीक आहे. मग इथे काय होणार की तुम्ही टाइम पास करणार. स्लीपला पेअर मध्ये मेथड का नाही ते बघा, की रनिंग थ्रेड मधून तुम्ही फॉर पर्टिक्युलर टाइम पिरियड तो थ्रेड काय करणार? ब्लॉक करणार. आणि तो टाइम पिरियड इलॅप्स झाल्यानंतर म्हणजे तुम्ही 2 सेकंड साठी तो थ्रेड काय केलाय? रनिंग मधून ब्लॉक आणलाय. मग ते 2 सेकंड एक्सपायर झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो रनेबल मध्ये जाणार. म्हणजे तुम्हाला एक अनदर मेथडची गरज नाहीये, कारण की तो टाइम पास करते. तो टाइम तेवढा इलॅप्स झाला की ऑटोमॅटिकली तो थ्रेड ब्लॉक मधून कुठे जाणार? रनेबल मध्ये जाणार. ठीक आहे. नाउ सस्पेंड आणि वेटचा यूज बघा नक्की काय येते. सपोज आता थ्री कस्टमरनी एका सर्व्हर साइडला प्रिंटर आहे आणि 3 क्लायंट्स आहेत. ठीक आहे. किंवा 2च क्लायंट आहे. तर एका फर्स्ट क्लायंटनी रिक्वेस्ट दिली प्रिंट साठी. ठीक आहे. सो त्याच्या प्रिंटचे सपोज 10,000 पेजेस आहेत आणि सेकंड रिक्वेस्ट आली क्लायंट 2 कडून आणि त्याचे फक्त 2च पेजेस आहेत. ठीक आहे. तर मग आपण पर्टिक्युलर त्या थ्रेडला काय करू शकतो? सस्पेंड किंवा वेट करू शकतो जोपर्यंत जो अनदर क्लायंट आहे त्याचे जे 2 प्रिंटिंग पेजेस आहेत ते फिनिश होत नाही तोपर्यंत. कारण की अकॉर्डिंगली आपल्या क्यू नुसार पहिले तर C1च जाणार आहे, कारण त्यांनी पहिले प्रिंट कमांड दिली आहे. नंतर C2 जाणार आहे 2 पेजेस साठी. तुमचा जो प्रिंटरचा क्यू असेल त्याच्यामध्ये पहिले C1 आणि C2 जाणार आहे. बट ह्याला जो C2 आहे त्याला इतका वेट करण्यापेक्षा, म्हणजे तुम्ही डेडलॉक बघितला असेल. ठीक आहे. मग हा जर C1च फिनिश नाही होते तर मग C2 ला कधी कंट्रोल येणार? परत C3 ला, म्हणजे जे नेक्स्ट क्लायंट आहेत वेटिंग मध्ये त्याला कधी कंट्रोल येणार? मग जर सपोज मग हे जे 10,000 पेजेसचा जो जॉब आहे तो काय करायचा? सस्पेंड आणि वेटने स्टॉप करायचा आणि नेक्स्टला कंट्रोल द्यायचा. आणि मग त्याचा जॉब फिनिश झाल्यानंतर परत रिझ्यूम किंवा नोटिफायनी C1 ला काय द्यायचं? रनेबल क्यू मध्ये एंट्री द्यायची. येते का लक्षात? ठीक आहे. मग जर तुम्ही सस्पेंडनी रनिंग मधून ब्लॉक केला तर रिझ्यूमनी रनेबल मध्ये आणणार, आणि वेटनी जर तुम्ही रनिंग मधून ब्लॉक स्टेट मध्ये थ्रेड आणला तर नोटिफायनी रनेबल मध्ये आणणार. तर तुम्हाला हे नाहीये एक्झिक्यूट करायचं. तुम्हाला स्लीप आहे, यील्ड आहे, स्टार्ट स्टॉप ह्या मेथड्स आहेत. आणि ऑब्विसली रन आहे, बिकॉज रन मध्ये आपण ऍक्च्युअली काय लिहिणार आहे? एक्झिक्युशन लिहिणार आहे. ठीक आहे. तर ही झाली तुमची लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. याच्या मी तुम्हाला नोट्स पण सेंड करते. त्याच्यानंतर आपण एक सिंपल प्रोग्राम बघू आणि त्याचे कसं एक्झिक्युशन होतं ते बघूया.
आणि थ्रेडचा मेन यूज मी तुम्हाला फीचर्स ऑफ जावा मध्ये एक्सप्लेन केले फॉर अॅनिमेशन पर्पज. ठीक आहे, आता सध्या आपण लगेचच अॅनिमेशन नाही करू शकत, कारण अॅनिमेशन साठी आपल्याला थोडंफार ग्राफिक्स यायला पाहिजे आणि ग्राफिक चॅप्टर तुमचं लास्ट आहे. सो आपण आता सध्या फक्त थ्रेड कसं क्रिएट करायचं ते बघू. तुम्हाला ऍक्च्युअली अॅनिमेशन नाहीच आहे, पण आपण आता थ्रेड कसं क्रिएट करणार ते बघणार आहे. आणि जेव्हा आपला लास्ट चॅप्टर होईल ग्राफिक्स, तेव्हा तुम्हाला एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून मी तुम्हाला एक सिंपल अॅनिमेशन एक्सप्लेन करेल, ज्याच्यामध्ये थ्रेड आणि प्लस लास्ट चॅप्टरचे ग्राफिकच्या कन्सेप्ट तुम्हाला लागतील. ठीक आहे, पण आता तुम्हाला सध्या तरी सिलेबस मध्ये ते नाहीये, बट जेव्हा आपलं शिकवून होईल तेव्हा मी तुम्हाला एक सिंपल अॅनिमेशन करून टाकेल, मग तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल थ्रेडचा यूज कळेल. ठीक आहे, नाव बघा हाऊ टू क्रिएट अ थ्रेड. सो फर्स्ट आपण एक्सटेंडिंग थ्रेड क्लास करणार आहे. सो सपोज क्लास ए एक्सटेंड्स थ्रेड केला आपण, मीन्स नाउ ए इज अ वन थ्रेड. ओके, और A is a user defined thread. Class A extends thread. नाउ तुम्हाला सांगितले थ्रेड क्लासची ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, थ्रेड क्लासची ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे रन. सो आपल्याला ती सब क्लास मध्ये डिराइव्ह करावीच लागते. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड तुम्हाला त्याचं कन्सेप्ट माहिती आहे. ठीक आहे, सो ऍक्च्युअल तुम्हाला काय कोड रन करायचं एक्झिक्यूट करायचं आहे जेव्हा मी थ्रेड ए स्टार्ट करेल ते रन मेथड मध्ये ना. ठीक आहे, आता तुम्हाला मी आताच सांगितलं की तुम्हाला जे सिलेबस मध्ये प्रोग्राम्स आहेत ते मी तुम्हाला ऍक्च्युअल थ्रेडचा यूज कळत नाही, तो जेव्हा फक्त कसं आहे ते सिलेबस नुसार आता मी एक्सप्लेन करते, पण ऍक्च्युअल तुम्हाला अॅनिमेशन मध्येच त्याचा यूज कळतो. ओके, नाउ फॉर इंट जस्ट तुम्हाला सिलेबस मध्ये 1 to 5 वगैरे डिस्प्ले करायचं आहे. नंतर अजून एक थ्रेड क्रिएट करते. नाउ नेक्स्ट अजून एक 2 थ्रेड आपण क्रिएट करू. सेम एक्सटेंड्स थ्रेड क्लास, ह्याच्यात पण रन मेथड येणार, बिकॉज रन मेथड इज ऍब्स्ट्रॅक्ट मेथड ऑफ थ्रेड क्लास, सो वी हॅव टू डिफाइन इट इन अ सब क्लास. ओके, इथे जे लिहिते एवढे सिंपल प्रोग्राम आहेत तुम्हाला, त्याच्याने ऍक्च्युअली थ्रेड काय ते कळत नाही, बट तुम्हाला सिलेबस नुसार किंवा मार्क्स साठी हेच प्रोग्राम लिहावे लागतात. आपलं एकदा ग्राफिक झालं की मग आपण रन मेथड मध्ये व्यवस्थित अॅनिमेशन करूया. ठीक आहे, आता हे 2 थ्रेड बघा क्रिएट केले, सिंपल केले बघा. इथे एक क्लास एक्सटेंड थ्रेड केलेला आहे, क्लास बी एक्सटेंड थ्रेड. तर तुम्हाला करायचं जे थ्रेड क्रिएट करायचं असेल तो, सो यू हॅव टू एक्सटेंड द थ्रेड क्लास. नाउ रन मेथड इज ऍब्स्ट्रॅक्ट मेथड, सो यू हॅव टू रिडिफाइन इट इन अ सब क्लास. सो इथे जस्ट मी 1 to 5 डिस्प्ले केले, मीन्स थ्रेड ए 1, नेक्स्ट टाइम थ्रेड ए 2 असं होणार. ठीक आहे, जस्ट त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट क्लास मेन क्लास, बरोबर, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. आता बघा स्टार्ट न्यू बॉर्न मध्ये थ्रेड कधी असणार, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार, नाउ A1, आता ए थ्रेड आहे ना, सो A1 पण काय झाला, थ्रेड झाला. नाउ B1. नाउ दिस A1 and B1 आर द थ्रेड्स, अँड हे फक्त तुम्ही इनिशियलाइज केले. सो A1 and B1 आर इन अ न्यू बॉर्न स्टेट. ठीक आहे, सो त्यांना रनेबल मध्ये, न्यू बॉर्न मधून रनेबल मध्ये जाणार. सो फॉर दॅट स्टार्ट मेथड वी हॅव टू कॉल एक्सप्लिसिटली म्हणजे काय, आपल्याला ती कॉल करावी लागते. मग स्टार्ट मेथडनी काय होतं की थ्रेड रनिंग न्यूबॉर्न मधून रनेबल स्टेट मध्ये जातो, म्हणजे वेटिंग क्यू मध्ये, अँड वेट्स फॉर अलोकेशन ऑफ अ प्रोसेसर. तर आपल्याकडे काय वेट होणार नाहीये, डायरेक्टली जो पहिला स्टार्ट करणार आहे तो डायरेक्ट रनिंग मध्ये जाईल, कारण आपल्या काय प्रोसेसर एवढा बिझी नाहीये. बरोबर, सो A1 डॉट स्टार्ट बघा आता न्यूबॉर्न मधून रनेबल मध्ये गेला आणि लगेच त्याला प्रोसेसर अलोकेट होणार, बिकॉज आवर प्रोसेसर इज नॉट बिझी. बरोबर, सो डायरेक्टली रनिंग मध्ये जाणार, म्हणजे काय सांगितलं, ऑटोमॅटिकली कोणती मेथड कॉल होणार, A1 आहे ना, सो कोणती मेथड कॉल होणार, रन मेथड कॉल होणार आणि एक्झिक्यूट होणार. आणि ते पण B1
रन मेथड कॉल होणार. ठीक आहे. आता बघा इच टाइम काय होईल की आउटपुट डिफरंट असेल, कारण आपण असं कोणता कंट्रोल दिलेला नाहीये कोणत्या थ्रेडला. म्हणजे मी जर फर्स्ट टाइम रन केलं तर अकॉर्डिंगली कसं रन व्हायला पाहिजे की A1 मी पहिले स्टार्ट केलाय, सो थ्रेड A1 थ्रेड A2 अप टू 5 पर्यंत होणार, मग थ्रेड B1 थ्रेड B2 असं व्हायला पाहिजे. ठीक आहे. पण जर तुम्ही इच टाइम रन केला तर असं काही नाहीये की थ्रेड पहिले एच होणार नंतर बी होणार. मी तुम्हाला काय सांगितलं, थ्रेड एक्झिक्यूट होतात, कॉन्करंटली एक्झिक्यूट होतात, मध्येच ए होईल मध्येच बी होईल. ठीक आहे. फक्त फिनिश पहिले ए होणार आणि नंतर बी होणार, बिकॉज आपण ऍक्च्युअली कंट्रोल इथे दिलेलं नाहीये. मी तुम्हाला एक सिंपल प्रोग्राम करून दाखवते. कोणाकोणाच्या लॅपटॉप मध्ये किंवा कोणाकोणाचा प्रोसेसर कसा रन करेल, लॅपटॉप नाही म्हणत मी इथं, कोणाकोणाचा प्रोसेसर कसं रन करेल, सिक्वेन्शियली ए करेल सिक्वेन्शियली बी करेल. परत जर तुम्ही पुढच्या सेकंदाला परत प्रोग्राम रन केला तर हाफ ए करेल 1 2 3, नंतर परत बी करेल, नंतर परत ए करेल, परत बी करेल, पण फिनिश दोन्ही पण होणार आहेत बघा. ठीक आहे. तर हे झालं तुमचं थ्रेड क्लास आणि ह्याचा कंट्रोल आपण दिलेला नाहीये. सो प्रोसेसर कॅन कॉन्करंटली कोणता पण थ्रेड काय करेल, एक्झिक्यूट करेल. ठीक आहे.